सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या निरोप कार्यक्रमांवर आता निर्बंध आलेले आहेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तसे आदेश काढले। पोलीस गणवेशावर रंगीत फेटे बांधण्या, फुलांचा वर्षाव करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे। सेवानिवृत्त कार्यक्रम सोशल मीडियावर न टाकण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। रिटायरमेंटचा जो कार्यक्रम आहे, काही ठिकाणी जे अधिकारी आहेत ते रिटायरमेंटचा कार्यक्रम गाजाबाजा करून करत असतात आणि त्याच्यावर आता निर्बंध आल्याचं दिसतंय, कारण पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तसे आदेश काढलेले आहेत। पोलीस वर्दीवर रंगीत फेटे बांधणं किंवा फुलांचा वर्षाव करण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि त्याचबरोबर रिटायरमेंटचा जो प्रोग्राम आहे तो सोशल मीडियावर टाकू नये असे आदेश सुद्धा त्यांनी दिले। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, रिटायरमेंटचे जे प्रोग्राम होतात त्याच्यावर निर्बंध आलेले आहे। सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या निरोप कार्यक्रमांवर निर्बंध आल्याचं दिसतंय। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काही आदेश जारी केलेत, त्यानुसार पोलीस गणवेशावर म्हणजेच पोलिसांची जी वर्दी असते त्यावर रंगीत फेटे बांधणं असेल किंवा फुलांचा वर्षाव करणं थांबवावं असं म्हटलेलं आहे, असे निर्बंध टाकलेले आहेत। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, आता पोलिसांचा जो रिटायरमेंटचा प्रोग्राम असतो त्याच्यावर निर्बंध आल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? पण आपण बघतोय पोलीस अधिकारी असतील किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा चालत आलेली की एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या किंवा सहकार्याची जर सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत असेल तर त्याला एक सेलिब्रेशन केलं जातं, एक कार्यक्रम आयोजित केला जातो। यामध्ये खरं तर फुलांची उधळण होते, फेटे सुद्धा बांधले जातात। मात्र यावरती सर्वांवरती आता निर्बंध आलेले आहेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तसे आदेश दिलेले आहेत। सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या निरोप कार्यक्रमावरती जर कोणी पोलीस गणवेश रंगीत फेटे घातले किंवा त्यांच्या गणवेश घातलेला असताना त्यांच्यावर जो फुलांचा वर्षाव वगैरे केला तर ते सुद्धा त्यावरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे नक्कीच पोलिसांमध्ये कुठेतरी एक नाराजीचं कारण या ठिकाणी पसरण्याचं नाराजी पसरू शकते, कारण या आदेशामुळे खरा निश्चितच। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता यावर काय प्रतिक्रिया येतात पोलिसांमधून किंवा ज्यांची निवृत्ती होणार आहे त्यांच्याकडून ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।